नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण लसूणी पालक कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये स्वच्छ धुतलेला पालक टाकायचा आहे. पालक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटावरती पालक पाण्यामध्ये ठेवायचा नाही. लगेचच तो उकळत्या पाण्यामधनं बाहेर काढायचा. पाण्यातून बाहेर काढला की तो थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. या थंड पाण्यात तुम्ही बर्फाचे तुकडे पण टाकू शकता, जेणेकरून पालकाची शिजण्याची प्रक्रिया इथेच थांबते आणि पालकाचा कलर मेंटेन राहतो. पूर्ण पालकापैकी 1/4 पालक हा तसाच ठेवायचा आणि बाकी सगळ्या पालकाची प्युरी करून घ्यायची आहे. आता आपण जो ठेवलेला पालक आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे. हे पहा, या ठिकाणी पालक बारीक चिरला गेलेला आहे. चिरलेला पालक एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे. आता एका कढई तापली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. कांदा थोडासा लालसर झाला की ह्यामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा. मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित मिक्स झाला की ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे बघा, या ठिकाणी टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे. थोडीशी हळद टाकायची. थोडंसं धणेपूड, पाव चमचा जिरेपूड टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 ते 2 चमचा बेसन टाकायचं आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. बेसनचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीने बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे पहा, या ठिकाणी आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता ह्यामध्ये पालकाची प्युरी टाकून घ्यायची आहे. पालकाची प्युरी टाकली की ती व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायची आहे. पालकाला एक तुरट चव असते, ती चव निघून जाण्यासाठी आणि तसंच पालकाचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी कढईमध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे. हे बघा, या ठिकाणी तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे. आता या स्टेजला ह्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे क्रीम टाकू शकता किंवा क्रीम नसेल तर तुम्ही या ठिकाणी दही पण टाकू शकता. मी या ठिकाणी क्रीम टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे. आता यामध्ये 1 चमचा बटर घालून घ्यायचा आहे. बटर घातल्यामुळे या लसूणी पालकाला छान टेस्ट येते. आता या ठिकाणी थोडंसं पाणी घालून सैलसर करून घ्यायचं आहे. 1 उकळी येऊ द्यायची. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित शिजलं की या ठिकाणी आपला लसूणी पालक तयार आहे. एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि ह्याला वरनं फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. बारीक चिरलेल्या ड्राय रेड चिली टाकून घ्यायच्या आहेत आणि 1 चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे. आता ही कडकडीत फोडणी लसूणी पालकवर टाकून घ्यायची आहे
आणि आपला लसूणी पालक तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला तुमचे अनुभव कळवा. थँक्यू.